त्याच्या घरी जायला, प्रत्येकाच्या वाडी वस्तीमध्ये जायला. जर चुकून कुणाचं घर राहिलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते, मी माफी मागते. पण इथून पुढे मला जर तुम्ही संधी दिली तुमची सेवा करायची तर मी चुकणार नाही आणि तुमच्या जे काही समस्या असतील त्या नक्कीच मी निवारण करण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न केलेला आहे माझे कळम चांडोली मायबाप जनतेच्या घरी जाण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी. पण जर चुकून कोणी राहिलंच असेल तर मला माफ करा. पण मला संधी मिळाली तर नक्कीच तुमचे जे काही समस्या असतील त्या निवारण करण्याचा मी असो, उषाताई असो, सीमाताई असो, नक्कीच ते निवारण करायचा प्रयत्न करू. मी हेच सांगेल की येत्या 7 तारखेला मी तुलसी सचिन भोर जिल्हा परिषदेसाठी आणि उषाताई रमेश कानडे पंचायत समितीसाठी असं आम्ही दोघीजणी डेमो मशीन आलेली आहे, त्या माध्यमातून सगळ्यांना दाखवतो की नेमका वोटिंग कशी करायची 7 तारखेला. तर मी सांगितलं आहे त्यांना की क्रमांक नाही तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण हे जे विकासाचं चिन्ह घड्याळ आहे ते लक्षात ठेवायचं, त्याच्या समोरचं बटन दाबायचं. हे झालं जिल्हा परिषदेसाठी. आणि नंतर खाली पंचायत समितीसाठी आहे, ते पण आम्ही तेच सांगितलं. जरी क्रमांक तुमच्या लक्षात नाही आला तरी हे विकासाचं चिन्ह घड्याळ ते लक्षात ठेवायचं आणि त्याच्या समोरचं असं बटन दाबायचं. अशी 2 मतं तुम्ही करायची. या मतदानात माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे की ताईंचा स्वभाव खूप छान आहे आणि ताईंची कामं पण भरपूर आहेत. तर याच्यातून मला सांगायचं म्हणजे सर्वांना की ताईंकडून काही चुकलं असेल लहान पाठीमागे, पण आता विकासाचे कामं ते भरपूरच करतात, आम्हाला पण साथ देतात. आणि आमच्या गावातून तर भरपूरच प्रसिद्ध आहेत, म्हणजे महिला वर्ग झाले, पुरुष वर्ग झाले, तर सर्वजण ताईंच्या पाठीमागे उभे आहेत. आमचं सर्व गाडेपट्टीत ते ग्रामस्थांचं, मुलांचं, सगळ्यांचं ठरलेलं आहे आपल्याला तुळशीताईंना बहुमताने विजयी करायचं आहे. कारण ताईंचं काम आमच्या इकडं जास्त प्रमाणात आहे. कारण आम्हाला कोणतीही अडचण आली, काय कोणतीही मागणी आली, कारण आम्ही ताईंपर्यंत, भाऊपर्यंत पोचवतो. आम्हाला ते कधीच नाही म्हणते नाही, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ते कामं वगैरे करून देतात. आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू आणि आम्ही गाडेपट्टीतून 1 मतदान तरी प्लस करून दाखवू, हे तुम्हाला सांगतो. आम्ही उषाताईंबद्दल बोलायचं झालं, कारण त्या आम्ही कोणतं बी काम आलं, इकडल्या पट्ट्यातलं काम आलं, आम्ही भाऊंपर्यंत पोचतो. तिथं भाऊ कोणत्याच कामाला आम्हाला काय नाही वगैरे म्हणते नाही, आम्हाला कोणते बी मागणी टाकली आम्ही का ते आम्हाला पूर्ण करून देतात. आता आम्ही शेडसाठी मागणी टाकली, शेडचं पण काम करून द्यायचं भाऊंनी सांगितले. आता रोडचं झालं, रोडचं पण सांगितलेलं आहे. पुढं आता परत पुढचा माळुंगे राड रस्ता त्याची पण मागणी केली आम्हाला, त्याची पण मागणी आम्हाला त्यांनी पूर्णपणे दिलेली, मंजूर केलेली. परत आम्हाला डोंगरबाबा मंदिरासाठी आमचं मोठं काम चालू आहे, तर त्यासाठी पण आम्ही त्यांच्याकडून त्या नाही का मागणी मागितली, ते पण त्यांनी निधी लगेच कबूल केलं. रोख स्वरूपात त्यांनी निधी पण मंदिराकडे जमा केला.